हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण हा व्हिडिओ बंद करणारे नंतर आयुष्यभर एकच प्रश्न विचारतात. देव शांत का असतो? तो ऐकत नाही का, की आपणच अपात्र आहोत? रमेश एक साधा माणूस, न श्रीमंत न खूप शिकलेला, पण मनाने खूप स्वच्छ. तो म्हणतो, मी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझंच आयुष्य असं का? नोकरी गेली, कर्ज वाढलं, मित्र दुरावले, नातेवाईक टोमणे मारू लागले. ज्यांना मदत केली तेच पाठ फिरवून गेले. देवळात रोज प्रार्थना, पण उत्तर शांतता. रमेश रडत म्हणतो, देवा, मी थकलोय, आता लढायची ताकद नाही, तू खरंच आहेस का? आई आजारी, डॉक्टर म्हणतो वेळेत इलाज नाही झाला तर अवघड आहे. रमेश देवळात बसून म्हणतो, जर तू मला पाहत असशील तर आजच काहीतरी कर. पण देव अजूनही शांत. एक दिवस रमेश ठरवतो, आज शेवटचं मंदिरात येतो. आज उत्तर नाही मिळालं तर मी सगळं संपवतो. तो रडतो, लोक पाहतात पण कुणी थांबत नाही. मंदिराबाहेर एक वृद्ध बाबा बसलेले असतात. बाबा म्हणतात, देव शांत असतो, कारण तो तुमचं उत्तर तुमच्यातच लपवतो. तुटलेला माणूस सर्वात मजबूत बनतो. देव अडचण काढून घेत नाही, तो ताकद देतो. आईची प्रकृती हळूहळू सुधारते. एक छोटी नोकरी मिळते, पण मन बदललेलं असतं. ज्या दिवशी देव शांत वाटतो त्या दिवशी तो सर्वात जवळ असतो. अश्रू व्यर्थ जात नाहीत, ते आयुष्य बदलतात. आज जर तुम्ही दुःखात असाल तर हा व्हिडिओ देवाचं उत्तर समजा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर लाईक करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक कोणाचं तरी तुटलेलं मन सावरू शकतो आणि ही कथा कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा.